राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर खूप मस्त अशी चपाती पापडीची चाट रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी एक चपाती घेतले आणि चपाती रात्रीची असेल तर उत्तमच आहे. काळं मीठ, काळी मिरी पावडर, बारीक शेव, बटर आणि हा बटाटा शिजवून घेतलाय आणि त्याला किसून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे. तर आता ही चपाती आहे. प्रथम आपण चपाती चांगली तव्यावर शेकून घ्यायची आहे आणि ही सतत उलटसुलट करत राहायची आहे आणि चांगली दाबून दाबून शेकवायची आहे. म्हणजे ही चपाती आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकवायची आहे. म्हणजे कसं खाताना ही चपाती अगदी पुरीसारखी चांगली कुरकुरीत लागली पाहिजे. आणि चपाती जर रात्रीची चपाती असेल तर उलट चांगलंच आहे, ती अजून क्रिस्पी होते चपाती. अशा तऱ्हेने चपाती आपल्याला चांगली क्रिस्पी करून घ्यायची आहे. ही पहा, खूप छान अशी चपाती क्रिस्पी झालेली आहे. आणि आता आपण यावर थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तेल लावलं तरी चालेल. असं दोन्ही बाजूला चांगलं शेकून घ्यायचं आहे. खूप छान अशी चपाती क्रिस्पी झालेली आहे. तर आपण आता त्याला बाहेर काढून घेऊया. खूप झटपट होणारी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे ही. तर आपण आता याच्यावर बटाटा लावून घेऊया. हा बटाटा मी शिजवला होता आणि तो किस्तीने मी बारीक केलेला आहे आणि तो आता आपण पूर्णपणे सगळ्या चपातीवर असं लावून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूप चांगली अशी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी पण आहे आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. जसं आपण पुरीचा चाट बनवतो त्याप्रमाणेच हे चपातीचं बनवलेलं आहे. तर तुम्ही हे ट्राय करा जरूर, तुम्हाला हे नक्की आवडेल. आता यावर मी काळी मिरीची पावडर टाकणार आहे. तुम्ही यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता, लाल मसाला पण टाकू शकता. तर आता यावर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ही बारीक करून ठेवलेली होती, आपण यावर टाकून घेऊया. आणि जर तुमची मुलं चपाती जर खात नसतील तर अशा पद्धतीची चपाती बनवून मुलांना द्या. ते 2 काय 3 पण चपात्या खायला तयार होतील. तर आहे ना खूप छान अशी रेसिपी. आता यावर मी काळं मीठ टाकणार आहे आणि तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ पण टाकू शकता. आता आपल्याला याच्यावर बारीक शेव टाकायची आहे. खूप छान अशी रेसिपी बनलेली आहे. तुम्ही ही जरूर ट्राय करा. याच्यावर तुम्ही वरून चाट मसाला टाकला तरी चालेल. थोडंसं वरून लिंबू पिळणार आहे. तर मग चला, आपली चपाती पापडी चाट रेसिपी तयार आहे. खूप छान अशी रेसिपी आहे ही. खालून क्रिस्पी अशी रेसिपी बनलेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.